आत्ताच्या जगामध्ये हरवत चाललेली निरागसता, भाबडेपणा, भोळेपणा, निरतिशय श्रद्धा, नितळ प्रेम, निस्वार्थ. आपण स्वार्थी होतो. मी स्वार्थी आहे संदीप पाठक, वारकरी स्वार्थी नाही. मी कितीही वाऱ्या केल्या की मी वारकरी नाही होऊ शकत, नाही होऊ शकत मी वारकरी. कारण वारकरी होण्यासाठी इतकी निस्वार्थ भावना पाहिजे ना, की वारकऱ्यांचा एक शॉट तुम्हाला आठवत असेल, तो फक्त वारकरी झोपलाय, खाली त्याची तुटकी स्लीपर आहे आणि त्याचे पाय आहे, पायाला ती छिद्र पडली आहे, चालून चालून पाय त्याचे तळपाय असं झाले. तो चालत असताना मला दिसला नाही, म्हणजे अक्कीला म्हणलं होतं की ऋषीला म्हणलं होतं की हा शॉट घे, तो शांत झोपलाय, काय नाही शांतपणे शॉट घे. मला अख्ख्या गाण्यामध्ये एक फ्रेम असते सिनेमामध्ये, ती एक फ्रेम तुमचा अख्खा सिनेमा बोलते. म्हणजे ती एक फ्रेम दाखवली ना तर समीक्षक सुद्धा लिहू शकतात सिनेमाबद्दल. मला ती फ्रेम फार महत्वाची होती, एक मोमेंट पाहिजे. तो मोमेंट माझ्या या गाण्यातला वारकरी झोपलाय आणि त्याचे पाय, संपला विषय. बाकी सगळं आहेच आहे, म्हणजे बाकी सजावट सगळी रिंगण सोहळे आहे, हे आहे ते आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे, पण त्याला म्हणतात वारकरी. म्हणजे डांबर पगळलंय, ऊन आहे, पाऊस पडतोय, चिखल आहे, काटे आहेत, खडे आहेत, त्याचं लक्षच नाही खाली. म्हणजे जेव्हा विचारतो मी, आता मी ज्या माणसाच्या गाण्यामध्ये पाया पडलो त्याच्या पायावर डोकं ठेवलं, पहिल्यांदा मी वारकऱ्याच्या एका पायावर डोकं ठेवलं, बाकीच्या वारकऱ्यांनी मी पाया पडलो त्याच्या पूर्ण पायावर. तो परभणी जिल्ह्यातला आहे, 22 वर्ष, त्याचं वय आता काहीतरी 45 वगैरे 50, 22 वर्ष अव्याहतपणे वारी करतोय आणि एकच आहे, चप्पल घालायची नाही, चप्पल घालायची नाही आणि वारीला चालायचं 21-22 दिवस. त्याचे पाय बघून मी त्याच्या पाया पडलो. मी म्हणलं की असे पाय आजकाल फार कमी झाले, ज्याच्या पाया पडावं. म्हणलं तुमचे हे पाय आहेत ज्याच्या पाया पडावं. त्यांना मी म्हणलं की तुम्ही का करताय, प्रॉपर्टी व्हावी म्हणून, शेत चांगलं व्हावं म्हणून, 100चं 200 एकर व्हावं म्हणून, कशासाठी चालू आहे हा टास्क, का करताय तुम्ही एवढं. तो नाही काय नाही. मी म्हणलं 22 दिवस चालता, 21 दिवस चालता, पांडुरंगाच्या दर्शनासाठी 48, 36, 37, 32 तास वारकरी उभे असतात पंढरपुरात. 32-38 तासानंतर त्यांना विठ्ठल दिसतो. तर म्हणलं एवढ्या सगळ्यानंतर जेव्हा दिसतो तेव्हा मग तुम्ही काय मागता. म्हणलं काय नाही, फक्त बघतो त्याच्याकडे आणि नुसतं असा हात जोडतो, भरून पावतात, डोळे भरून पावतात, असं वाटतं की मनुष्य जन्म मिळाला, पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते. म्हणलं मग काय मागता काय स्वतःसाठी. नाही, स्वतःसाठी काही मागत नाही, असंच बाबा पाऊस व्यवस्थित पडू दे, शेतकऱ्याचं कल्याण, जगाचं कल्याण होऊ दे. आत्ताच्या काळामध्ये कोण करतो असं. मी माझ्या फॅमिलीला येऊन गेलो तर अभिषेक करतो, हे करतो, जरा चांगली कामं मिळवतो, करतो, आपण सगळे करतो. म्हणून मी म्हणतो की जो वारकरी, मी अजून एक मी असं ठरवलंय, पंढरपुरात गेल्यावर मी मंदिरात जात नाही, मी कळसाचं दर्शन घेतो. 5वं वर्ष माझं. मी टीमलाही सांगतो, त्याचं कारण असं आहे, आळंदीहून ती लोक चालत 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 निरपेक्षपणे ज्ञानबा तुकाराम माऊली माऊली करत जातात. 22 दिवस 38 तास उभे राहतात दर्शनाला. जो माणूस 38 तास उभा आहे वारकरी, मला डायरेक्ट दर्शन दिलं ना तर विठ्ठल माझ्याकडे बघणारच नाही. तो असा कट्ट्यावर हात विटेवर उभा आहे, त्याचं लक्ष डायरेक्ट दर्शन जे घेतात त्यांच्याकडे नाहीच. तो इकडे बघतो, तो वारकरी, तो माझा भक्त. संगीत पाठक माझा भक्त आहे, पण तो खराब आहे. 100 पैकी 100 त्याला मार्केट, संदीप पाठकला 65 मार्केट. तो माझ्याकडे, म्हणून मी डायरेक्ट दर्शन मी जातच नाही, कारण माझी ती पात्रतच नाही. मी नामदेव पायरीचं दर्शन घेतो, विठ्ठलाचं तिथे पायरीचं बाहेरचं दर्शन घेतो, कारण माझं काम मला वारकरी हे मिळालं, पांडुरंग बघत असते.